इतने में तो इस्तीफा हो जाना चाहिए था। गवर्नमेंट को अगर मालूम था तो फिर क्या गवर्नमेंट सोई हुई थी क्या? गवर्नमेंट में कोई संवेदनशीलता नहीं है क्या? उसकी गंभीरता नहीं है क्या? आमचा प्रश्न आहे की तुमच्याकडे फोटो होते ना, हे फोटो इतके घाणेरडे, इतके व्हिडिओ इतके घाणेरडे होते, तुम्हाला माहित नव्हतं का? मग कसली वाट बघत होतात? नागपूरच्या अधिवेशनामध्ये या संपूर्ण घटनेचं वर्णन जसेच्या तसं मी विधानसभेत केलं होतं. त्यामध्ये कालच्या फोटोचं सगळं वर्णन माझ्या ह्याच्यात होतं, भाषणात होतं. संतोष देशमुखच्या अंगावरती लघुशंका करण्यात आली हे देखील मी विधानसभेत सांगितलं होतं. मला प्रश्न सरकारला हे विचारायचा आहे की गेले 90 दिवस हे सगळे फोटो तुमच्या ताब्यात होते, ह्याची सगळी माहिती सरकारला गेले 90 दिवस होती. मग हे सरकार इतकं निर्दयी आहे की सगळी माहिती असतानाही धनंजय मुंडेला लपवण्याचं काम करत होती. उपमुख्यमंत्री असो की नाही, नैतिकता 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 ही फोटो काय दाखवत होतं? या फोटोतनं जेव्हा महाराष्ट्रामध्ये उद्रेक भडकेल, महाराष्ट्र पेटेल म्हटल्यावर धनंजय मुंडेला जबरदस्ती राजीनामा द्या. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नसता. पण मग या 90 दिवसाचं काय आणि या सरकारच्या असंवेदनशीलतेचं काय? हा प्रश्न महाराष्ट्र विचारतोय ना आता, की तुमच्या हातात फोटो होता, तुम्ही काय केलं? आणि मग आता हे सगळं आपल्या अंगावर येतंय म्हणून कोणातरी फुटे करायचा आणि औरंगजेबाचा मुद्दा काढायचा. औरंगजेबाचा ची स्तुतिसुमनं गाणारा महाराष्ट्रात पैदा झालेला नाही. हिंदू असो अथवा मुसलमान, तो औरंगजेबाची स्तुतिसुमनं गाऊ शकत नाही. मग माझा प्रश्न आहे, तो कोरटकर आमच्या शिवाजी महाराजांना शिव्या देतो, तो सोलापूरकर आमच्या शिवाजी महाराजांच्या हुशारीचं, कर्तृत्वाचं सगळ्याचा अपमान करतो, त्यांची मूर्ती लहान करण्याचा प्रयत्न करतो, त्याला तुम्ही पोलीस संरक्षणात फिरवता? आजपर्यंत कोरटकरला का अटक केली नाही? शिवाजी महाराजांचा उघडपणाने अपमान करणारा कोरटकर, सोलापूरकर या सरकारचा नातेवाईक आहे का? आम्हाला समजत नाही की तुम्ही औरंगजेबाचा विषय काढावा म्हणून कोणाला तरी सुपारी देता आणि महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करता का? तर तुम्हाला कोकाटे आणि मुंडे अंगावर येताना दिसत आहेत. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अस्वस्थ झालेलं सरकार आणि मुंडेंच्या बाबतीत हे घडणार, त्याच्यासाठी तुम्ही औरंगजेबाचा उपयोग करता, कोणाकडनं तरी करून घेता आणि औरंगजेबाच्या मागे लपण्याचा प्रयत्न करता. एवढं घाबरलेलं हे सरकार आहे. परत एकदा सांगतो, हिंदू असो अथवा मुसलमान, औरंगजेबाची स्तुती समजून गाणारा कोणीही या महाराष्ट्रात नाही. हिम्मत असेल तर कोरटकरचं संरक्षण काढा आणि कोरटकरला सोडून द्या. बघा आम्ही काय करतो कोरटकरचं ते. अभी भी राष्ट्रवादी के कुछ नेताओं का कहना है कि धनंजय मुंडे डायरेक्टली मर्डर केस में इन्वॉल्व नहीं है, उन्होंने खुद से अपना हमको वो क्या कहते हैं इसके लिए जवाब देने के लिए मैं नहीं आया. सर, तुम्ही म्हणालात की कोणाला तरी सुपारी दिली, जाणून बुजून मुद्दामून हे बोलवून घेतलेलं आहे. कारण त्यांच्या अंगावर मुंडे इतका जोरात पडलाय. 90 दिवस तुमच्याकडे फोटो होते, तुम्ही हे फोटो काय बघत बसले होते का? तुम्ही हे फोटो बघत बसले होते का? आणि मग हे सगळं अंगावर यायला नको. सोपा उपाय, हिंदू मुसलमान. आम्हाला काय करायचंय? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना रोज वेगवेगळ्या संवेदनशील गोष्टींचं ब्रीफिंग केलं जातं. ही एक प्रशासनाची पद्धत आहे. या फोटोंबद्दल त्यांना माहिती होतं का देवेंद्र फडणवीसांना? चार्जशीट तयार होताना हे चार्जशीट मधले फोटो आहेत. चार्जशीट मध्ये सगळे पेनड्राईव्ह आहेत, सगळे व्हिडिओज आहेत. हे मंत्रालयातल्या ज्येष्ठ मंत्र्यांना माहित नाही, त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही. असं कधी झालंय काय? कुठलेही चार्जशीट आणि कुठलाही दाखला जो कोर्टात दिला जातो तो सरकारच्या वतीने अधिकारी देतात. इट इज ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटला माहित नाही असं कसं होऊ शकतं? आणि मग एवढ्या निर्दयी हत्येचे फोटो हातात असताना तुम्ही त्यांच्याबरोबर कॅबिनेटमध्ये चहा, वडे, समोसे,
खिचडी हे सगळं खाता. अरे एवढा निर्दयी, एवढा क्रूर हत्या झाल्या असताना तुम्ही त्याच्यावर बसू कसे शकले? तुम्ही महाराष्ट्राची द्रोह केलाय. महाराष्ट्रापासून हे फोटो लपवून ठेवले आणि फोटो आपल्या अंगावर येणार तेव्हा राजीनामा झाला. आणि त्या राजीनामाचं गांभीर्य तुम्ही किती प्रयत्न केला तरी आता हा चिकटलेला डाग निघू शकत नाही. जो बूंद से गई वो हौद से नहीं आएगी. दुसरी गोष्ट, हे जाणून बुजून कोणाला तरी सांगायचं की तुम बात करो औरंगजेब के बारे में, मग सभागृहात आणायचं. हे नाटकं बंद करा हो, बंद करा ही नाटकं. औरंगजेबाबद्दल स्तुती सुमन गाणारा माणूस महाराष्ट्रात नाही, हिंदू अथवा मुसलमान. आमचा इंद्रजित सावंतांना धमकी दिली जाते. कुठे आहे तुम्ही? त्या कोरटकरला पोलीस संरक्षण देता? काढा पोलीस संरक्षण आणि फिरू द्या त्याला एकट्याला. आम्ही बघतो काय करायचं ते. हे नाही रे बाबा सीएम सरांनी याला यापूर्वी देखील 2 वेळा राजीनामा देण्यासाठी सांगितलं, मात्र अजित पवार आणि त्यांच्या मंत्र्यांनी ते ऐकलं नाही. असं आहे की शेवटी सीएम इज द बॉस. पवारसाहेब, या राजीनाम्याची चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या देवगिरीवर जाऊन ही चर्चा झालेली आहे. एकूणच सगळं कॅज्युअली घेतलं गेलं का या राजीनाम्याच्या सूत्राची? मला हेच कळत नाही की हे म्हणजे त्यांच्या घरी जाण्याचं कारण काय. का अजितदादा आग्रही होते राजीनामा घेणारच नाही म्हणून? हे काय महाराष्ट्राला कळणार नाही. हे आतल्या गोष्टी आहेत. पण प्रश्न आहे की 80-90 दिवस हे फोटो सगळ्यांना माहिती होते मंत्रिमंडळातल्या. मग तुम्ही या मंत्रिमंडळातल्या फोटो माहीत असणाऱ्यांना विचारतो, तुम्हाला हृदय नाहीये का? इथे हृदयाच्या जागी दगड ठेवलाय का? अरे त्याच्या मुलाबाळांचा तरी विचार करा. आणि आता महादेव मुंडेची बायको बसली उपोषणाला, तिला तरी न्याय द्या. रामकृष्ण बांगरांना बोलवून द्या, त्याला न्याय द्या. किशोर फडच्या आई वडिलांना बोलवून घ्या, त्याला न्याय द्या. बापू अंधाळेच्या मर्डर केसमध्ये न्याय द्या. अशा मी 15 मर्डर केस संध्याकाळपर्यंत देतो आणि मी अपील करतो गव्हर्नमेंटला की तुम्ही हे गुन्हे दाखल करा आणि न्याय द्या. कृष्णा आंधळे जिवंत नाही, त्याचा मर्डर झालेला आहे. अरे आमचा प्रश्न आहे की तुमच्याकडे फोटो होते ना, हे फोटो इतके घाणेरडे, इतके व्हिडिओ इतके घाणेरडे होते, तुम्हाला माहित नव्हतं का? मग कसली वाट बघत होतात? 3 महीने हो चुके हैं मर्डर होके, उसके बाद आज जाके रेजिग्नेशन सामने आया है. गवर्नमेंट के पास फोटोज थे, आपका क्या? नहीं, इतने में तो इस्तीफा हो जाना चाहिए था. गवर्नमेंट को अगर मालूम था तो फिर क्या गवर्नमेंट सोई हुई थी क्या? गवर्नमेंट में कोई संवेदनशीलता नहीं है क्या? उसकी गंभीरता नहीं है क्या? सर, तुम्ही मोठा दावा केलेला आहे की कृष्णा आंधळे यांचा मर्डर झालेला, तर तुम्ही हा संशय व्यक्त केलेला आहे. या संदर्भात काय सांगा? तुम्हाला काय मी केला ना, संशय व्यक्त केला. तुमच्याकडे